बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल, बरोबर. त्याच्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह कुठे वापरायचा किंवा आपण डेरिव्हेटिव्ह काढताना कशा पद्धतीने काढू शकतो. डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट केव्हा येतो, ज्यावेळेला आपण एखादी व्हॅल्यू पुट करतो त्यावेळेला, बरोबर. फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये राहिलो की आपण लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. हे लिमिट एक्झिस्ट झालं तर माझा dy बाय dx एक्झिस्ट होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y विथ रिस्पेक्टिव्ह x म्हणजे एफ डॅश ऑफ x त्याला आपण म्हणायचो, बरोबर. आपण काल एवढं बघितलं आणि त्याच्यानंतर मी एक टेबल लिहायला लावला होता, तो म्हणजे एका बाजूला फंक्शन होतं तर एका बाजूला त्याचे डेरिव्हेटिव्ह, बरोबर. इथपर्यंत झालं होतं लास्ट टाइम. नाव आता पुढे त्याच्यातला पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, दोन किंवा दोनापेक्षा जास्त फंक्शनचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, कंपोजिट फंक्शन. दोन किंवा दोनापेक्षा जास्त फंक्शनचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, कंपोजिट फंक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल तर सपोज मी एफ ऑफ एक्स घेतलाय ई रेस टू एक्स आणि जी ऑफ एक्स घेतलाय साइन एक्स. तर मला सांगा एफ कंपोजिट जी काय, पहिला काय जी कंपोजिट एफ काय, नंतर जी कंपोजिट जी काय आणि शेवटचा एफ कंपोजिट एफ काय. एफ कंपोजिट एफ काय मला हे चारी पण पाहिजे, बरोबर ना. हे कंपोजिशन आहे, दोघं फंक्शन्सला काय करतोय मी, कंबाईन करतोय. दोघं फंक्शन्सला काय करतोय मी, कंबाईन करतोय. नाव ज्या वेळेला दोघं फंक्शनला मी एकत्र करणार त्यावेळेला लक्षात घ्या की या कंपोजिट फंक्शनला मी ऍडिशन म्हणू शकत नाही किंवा एकत्र करतोय म्हणजे काय, एकाला दुसऱ्यामध्ये ऍज अ डोमेन मधून पुट करणं, बरोबर. त्याची काय मी ऍडिशन नाही करत. एकत्र करणं म्हणजे कॉम्बिनेशन केलं म्हणजे काय ऍडिशन नाही, किंवा हे कंपोजिशन म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नाही. फक्त दोघांना काय करतोय मी, एकत्र. कारण कसं एकत्र करतोय, एकाला त्याचा डोमेन अझ्युम करतोय आणि दुसऱ्यामध्ये त्याला पुट करतोय. कोणाला डोमेन अझ्युम करू याच्यात, एफ ऑफ जी ऑफ एक्स. याचा डोमेन, या फंक्शन एफ चा डोमेन कोण फॉर्म होतोय, जी ऑफ एक्स. म्हणजे डोमेन मधली व्हॅल्यू फॉर्म होत आहे. मग जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय माझ्याकडे, एफ ऑफ साइन एक्स. एफ ऑफ साइन एक्स, बरोबर ना. एफ ऑफ साइन एक्स लक्षात घ्या, एफ ऑफ साइन एक्स. मग याच्या डोमेन मध्ये कोण आहे, साइन एक्स. तर याची इमेज एफ मध्ये पुट करावी लागेल. एफ मध्ये काय करावं लागेल, पुट. म्हणजे जिथे तुम्हाला एक्स दिसतोय त्या एक्स मध्ये हा साइन एक्स जसाच्या तसा काय करावं लागेल, पुट करावं लागेल. मग फंक्शन काय ना, ई रेस टू साइन एक्स. जिथे एक्स आहे तिथे काय पुट करावं लागेल, साइन एक्स पुट करावं लागेल. जिथे एक्स आहे तिथे, बरोबर. हे झालं माझं कंपोजिशन. एक्सपोनेन्शियलचं आणि ट्रिग्नोमेट्रीचं काय झालंय, कंपोजिशन झालं, बरोबर. ही काय ऍडिशन घेतली का मी, सबट्रॅक्शन घेतली का मी, नाही. याच्यात काय केलं मी, कॉम्बिनेशन घेतलं, एकत्र केलं दोघं, बरोबर. याच्यात बघा सेम त्याच पद्धतीने. मग याच्यात डोमेन कोण असेल माझा, एफ. जी कंपोजिट एफ ऑफ एक्स. जी कंपोजिट एफ ऑफ एक्स. मग जी कंपोजिट एफ ऑफ एक्स घेतला ना मी, मग जी मध्ये कोणाची व्हॅल्यू पुट करू, जी मध्ये एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय, ई रेस टू एक्स. मग आता जी मध्ये जिथे जिथे एक्स असेल तिथे तिथे काय पुट करू, जिथे जिथे एक्स असेल तिथे तिथे ई रेस टू एक्स. एक्स कुठे बघा, बरोबर, पुट करून द्या फक्त. म्हणजेच काय, जी कंपोजिट एफ इज इक्वल्स टू साइन इन ब्रॅकेट ई रेस टू एक्स. दोघांमध्ये फरक आहे. हे काय होतं, एफ कंपोजिट जी. हे काय होतं, जी कंपोजिट. ओके. मग जी कंपोजिट जी सांगा, जी मध्ये जी ची व्हॅल्यू पुट करायची, बरोबर. मग जी कंपोजिट ऑफ जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू साइन मध्ये परत कोणाची एक्सच्या ठिकाणी काय पुट करणार, एक्सच्या ठिकाणी परत काय पुट करणार, साइन एक्स. देन साइन ऑफ साइन एक्स, बरोबर. तसंच पुढचं पण सांगा. चला एफ मध्ये परत कोणाची व्हॅल्यू पुट करू, एफ ऑफ एक्स काय पण ई रेस टू एक्स. मग जिथे जिथे एक्स असेल एफ मध्ये तिथे काय पुट करावं लागेल, पुट करा. मग ई रेस टू एक्स. हे कंपोजिशन असतं. हे काय असतं, कंपोजिशन. मी जास्त पण घेऊ शकतो, दोन, दोनापेक्षा जास्त, 3, 4, 5 त्यांचं एकत्र कोणा करता येतं.
आणि मला यांचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, यांचा, या फंक्शनचा. दोन आहे ना, e⁻x आहे, ट्रिग्नोमेट्री आहे, इथे ट्रिग्नोमेट्री e⁻x दोघांना एकत्र केलं एक अँगलच्या ठिकाणी, पण प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह कसा राहील? वेगळा राहील. कारण कोणामध्ये कसा फंक्शन आलाय, कारण इथे कोणतं फंक्शन आहे? पॉवर मध्ये गेलं. जी व्हेरिएबल होता तो व्हेरिएबल कुठे गेला? इथे पॉवर मध्ये. इथे कोणामध्ये व्हेरिएबल आलाय? अँगल मध्ये आलाय, कारण ट्रिग्नोमेट्री ऑफ अँगल मध्ये जाणार, बरोबर. इथे ट्रिग्नोमेट्री मध्ये ट्रिग्नोमेट्री आलाय, अँगल ट्रिग्नोमेट्री मध्ये आला परत, आणि इथे एक्सपोनेन्शियलच्या पॉवरला परत एक्सपोनेन्शियल. म्हणजे काय? दोन फंक्शनचं एकत्र कॉम्बिनेशन झालं की ते कंपोजिशन झालं, आणि त्यांचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी मला इथे रूल वापरायचा आहे, तो म्हणजे चेन रूल. काय असेल? चेन रूल. चेन रूल का म्हणतात? कारण तो एक दुसऱ्यावर, दुसरा तिसऱ्यावर, मग पहिला पण तिसऱ्यावर डिपेंडेड आहे असं म्हणावं लागतं. काय सांगतोय? लक्षात घ्या, जर y हा डिपेंडेड असेल u वर, कोणावर डिपेंडेड आहे? u वर डिपेंडेड आहे. पण u कोणावर डिपेंडेड आहे? x वर. जर y हा u वर डिपेंडेड आहे, u हा x वर डिपेंडेड आहे, तर y सुद्धा कोणावर डिपेंडेड असायला पाहिजे? x वर डिपेंडेड असायला पाहिजे. मग हाच तर मला चेन रूल घ्यायचा आहे. म्हणून मी आधी तुम्हाला क्लिअर करून दिलं, व्हेरिएबल मध्ये इंडिपेंडेंट कोण, डिपेंडेंट कोण, कोणाचा डेरिव्हेटिव्ह कोणाच्या रिस्पेक्टिव्ह काढायचा आहे, कोणाचा डेरिव्हेटिव्ह कोणाच्या रिस्पेक्टिव्ह काढायचा, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थोडं त्या बाजूला सर, या बाजूला तुमच्या बॅक सीटच्या बाजूला मी दुपारून डायरेक्ट सकाळी असणार. जनरली दुपारची बॅच चेंज करू नका, दुपारच्या बॅच, कारण इकडे काय चालेल तिकडे काय चालेल नुकसान तुमचं होणार आहे. आणि जर मोस्ट ऑफ दुपारून आले तर वेळ जास्त असतो, हे लक्षात घ्या. इकडे तुम्ही जास्त वेळ बसलात तरी चालेल. तिथे इथे आता एक्झाम्पल दिलेत ना, मग एक्झाम्पल मला सॉल्व्ह करून मला सगळं करावं लागतं. जोपर्यंत तुम्हाला देत नाही, तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत होतं. जनरली जर ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी दुपारी आलं तरी चालेल, हे लक्षात घ्या. दुपारी 12:15 ते 1:15 बॅच आहे आपली. दुपारी येण्याचा ट्राय होत असेल तर 100% आलं लक्षात? ओके ना, कारण एका बॅचमध्ये एवढे जण आपल्याला पॉसिबल नाही, कारण एका बॅचमध्ये जास्तीत जास्त 30-40 मुलं ठीक असते. कारण कसं आहे, मी एकाला जो शिकवणार तेच तुम्हाला सर्वांना शिकवायचं आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण जे इंटेन्सिटी असते ना, ती प्रत्येकाची ती राहत नाही. इंटेन्सिटी आता मी सांगतोय तरी तो मान फिरवतो असं, हे चालतं. हा फरक असतो. ज्यावेळेला तुम्ही कमी जण असतात त्यावेळेला आपल्याला प्रत्येक डिटेल्समध्ये घेता येतं, व्यवस्थित सांगता येतं, कोणाला काय समजलेलं हे मला बघता येतं, हे लक्षात घ्या. हा तुम्ही विचार करा की आपल्याला कोणत्या बॅचमध्ये बसायचं. लिमिटेड बॅच असेल तर उलट बेटर असतं, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? जर तुम्हाला दुपारच्या बॅचला येता येत असेल तर येऊ शकता. आलं लक्षात? 12:15 ते 1:15 कळतंय? ठीक आहे. वाय हा कोणावर डिपेंडेड आहे? यू वर. यू कोणावर डिपेंडेड आहे? एक्स वर डिपेंडेड आहे, बरोबर आहे. मग वाय सुद्धा कोणावर डिपेंडेड राहायला पाहिजे? मी सुरुवातीला घेताना डिपेंडंट कोण, इंडिपेंडंट कोण हे आधी पण सांगितलंय. मग डेरिव्हेटिव्ह काढत असताना जर मी y = f(x) हे फंक्शन घेतलं तर डेरिव्हेटिव्ह काढताना आपण विचार करतो, काय विचार करतो? की y चा डेरिव्हेटिव्ह काय काढतो आपण? विथ रिस्पेक्टिव्ह x. विथ रिस्पेक्टिव्ह x काढतोय म्हणजे काय? जो इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, कारण y हा कोण आहे? कोणावर? x वर डिपेंडेंट आहे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्टिव्ह काय निघेल? x निघायला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्टिव्ह x असायला पाहिजे, बरोबर ना. मग मला सांगा, हा y कोणावर डिपेंडेंट आहे? मग y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह काय निघेल? u निघायला पाहिजे, बरोबर. u कोणावर डिपेंडेंट आहे? मग u चा डेरिव्हेटिव्ह कोणाच्या रिस्पेक्टिव्ह निघायला पाहिजे? x च्या रिस्पेक्टिव्ह. पण मला प्रूव्ह काय करायचं आहे? जर y हा u वर डिपेंडेंट आहे म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह u निघतोय, u चा डेरिव्हेटिव्ह जर विथ रिस्पेक्टिव्ह x निघतोय, तर मला प्रूव्ह करायचं आहे की y चा डेरिव्हेटिव्ह सुद्धा विथ रिस्पेक्टिव्ह x मला मिळतोय. मला हे प्रूव्ह करायचं. माझा हा थेरम आहे. विजय स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं, हा थेरम आहे. काय सांगितलं स्टेटमेंट? जर y हा u वर डिपेंडेंट आहे म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह काय निघाला? u निघाला. u हा x वर डिपेंडेंट आहे म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह काय निघाला? x निघाला. तर मला प्रूव्ह काय करायचं आहे की y सुद्धा x वर डिपेंडेंट आहे. कोणावर डिपेंडेंट आहे? x वर डिपेंडेंट आहे. आणि y चा डेरिव्हेटिव्ह कोणाच्या रिस्पेक्टिव्ह निघेल? x च्या रिस्पेक्टिव्ह निघेल. कोणाच्या रिस्पेक्टिव्ह? x च्या, बरोबर.
दॅट्स रूल वी हॅव टू प्रूव्ह. आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. मग त्याच्या आधी आपण कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, त्याचे काही एक्झाम्पल्स आणि कंपोजिशन केव्हा वापरू शकतो हे आधी लिहून घेऊ आणि मग त्यानंतर कोणाकडे जायचं, आपण त्या थेरमकडे जायचं. ओके, चला वरती नाव टाका. डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिला टॉपिक. त्याला फंक्शन ऑफ फंक्शन पण म्हणतात. कंपोजिट फंक्शनला काय म्हणणार अजून, फंक्शन ऑफ फंक्शन. डेफिनेशन लिहा. द फंक्शन which is formed by the function which is formed by the combination of the function which is formed by the combination of two or more functions is called composite function. Is called composite function. Suppose next ह्याच्यामध्ये जायचं. Suppose y is a function of u suppose y is a function of u, that means y is equals to f of u. Y is equals to f of u. त्याला इक्वेशन फर्स्ट नाव देणार आहे. And u is a function of x. U is a function of x. That means u is equals to g of x. U is equals to g of x. ओके, नाव लक्षात घ्या, मी लिहिताना जे ओरली तुम्हाला सांगितलं होतं काय, y हे कोणाचं फंक्शन आहे, u चं. म्हणून मी लिहिताना असं लिहिलंय, y इज अ फंक्शन ऑफ u. म्हणजेच काय, y इज अ डिपेंडेंट ऑन u. बरोबर आहे. u इज अ, u कोण असेल, इंडिपेंडेंट असेल. u कोण असेल, इंडिपेंडेंट. बरोबर. u y इज अ फंक्शन ऑफ u. बरोबर झालंय. नंतर पुढे काय म्हटलंय, u इज अ फंक्शन ऑफ x. बरोबर. म्हणजे u इज अ फंक्शन ऑफ x म्हणजे x कोणाला, इंडिपेंडेंट. u हा कोणावर डिपेंडेंट आला, x वर डिपेंडेंट आला. लक्षात ठेवा, कोण डिपेंडेंट, कोणावर डिपेंडेंट येतोय. डिपेंडेंट म्हणजे आपण घेताना कोणते कोणते व्हेरिएबल डिपेंडेंट कोणावर येतात हे लक्षात असू द्या फक्त. नाव y इज अ डिपेंडेंट ऑन u, u इज अ डिपेंडेंट ऑन x, देन y इज अ डिपेंडेंट ऑन x. आता दोघांना एकत्र करायचंय. यांच्या दोघांचं काय घ्यायचंय मला, कंपोजिशन घ्यायचंय. काय घ्यायचंय, कंपोजिशन. नेक्स्ट देन y becomes a function of x. Then y becomes function of x. Y becomes function of x. नेक्स्ट लाइन मध्ये झालं y becomes a function of x झालं. नेक्स्ट लाइन मध्ये
in order to find the relation between y and x, y आणि x चं रिलेशन फाइंड आउट करायचं असेल तर दोघांमध्ये काहीतरी कॉमन पार्ट. काय कॉमन? u कॉमन दिसतोय. कोण कॉमन दिसतोय? u. मग जर u ची व्हॅल्यू g ऑफ x जर याच्यात पुट केली, बरोबर ना, मी असं म्हटलं पुट u इज इक्वल्स टू g ऑफ x इन इक्वेशन फर्स्ट. मग लिहिताना कसं लिहिणार? देअरफॉर y इज इक्वल्स टू f ऑफ g ऑफ x. म्हणजे ज्याला असं लिहिता येतं f कॉम्पोजिट g ऑफ x. वाचताना कसं वाचणार याला? f कॉम्पोजिट g ऑफ x. बरोबर. मग हेच माझं आता व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथे कुठे u दिसतोय का तुम्हाला? नाही. मग मला सांगा y हे x चं फंक्शन झालं. हेच मला पाहिजे ना की y हे कोणाचं फंक्शन व्हायला पाहिजे? x चं फंक्शन व्हायला पाहिजे. बरोबर. लिहू. पुट u is equals to g of x in a equation first. झालं. खाली लिहायचं आहे इट इज कॉल्ड कंपोजिट फंक्शन और फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणा किंवा फंक्शन ऑफ अनदर फंक्शन म्हटलं तरी चालेल. फॉर एक्झाम्पल्स, सर्व जे पण आहे काउंटर एक्झाम्पल मी खाली दिले हे सर्व कोण आहेत? कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल. दोन किंवा दोनापेक्षा जास्त फंक्शन्सला मी काय केलं? याच्यात एकत्र केलं. लक्षात असू द्या. दोन किंवा दोनापेक्षा जास्त फंक्शन एकत्र म्हणून आपण त्यांना काय म्हणतात? कंपोजिट फंक्शन म्हणतात. मग त्याच्यासाठी आता रूल झाला की मग त्याच्यासाठी परत एक टेबल तयार. जसं आपण पहिला टेबल काढला का काल, एक शेवटी काढला होता ना आपण एक टेबल, तसाच कंपोजिट फंक्शनसाठी अजून एक टेबल मिळेल. मग कारण कंपोजिट म्हणजे काही एक छोटासा पार्ट नाही, हा फंक्शन ऑफ फंक्शन असल्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला त्या कोणते कोणते फंक्शन आहेत आधी ओळखावे लागतात. आता याच्यामध्ये साईन आहे, ट्रिग्नोमेट्री, दुसरा कोण आहे? एक्सपोनेन्शियल. मग तुम्ही आधी साईनचा डेरिव्हेटिव्ह काढला, बरोबर, तर तुम्हाला जो अँगल आहे अँगलचा डेरिव्हेटिव्ह त्याला परत मल्टिप्लाय करावा, म्हणजे चेंज. अँगलचा डेरिव्हेटिव्ह त्याला काय करावा? तो मल्टिप्लाय. जसं आपण इथे घेतलं e रेस टू tan x, बरोबर, ईचा डेरिव्हेटिव्ह ऑब्विसली ईच येतो परत, बरोबर, पण मग tan x जो आहे त्या tan x चा डेरिव्हेटिव्ह त्याला काय करावा लागतो? मल्टिप्लाय. म्हणजे जसं फंक्शन तसंच त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. कारण साइन म्हणजे ट्रिग्नोमेट्री आला म्हणजे आपण अँगलचा डेरिव्हेटिव्ह त्याला काय करणार? मल्टिप्लाय करणार, बरोबर. जसं इथे ई एक्सपोनेन्शियल आहे त्याची पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काय करतो आपण? त्याला मल्टिप्लाय करतो, बरोबर. अँगल मल्टिप्लाय, अँगलचा डेरिव्हेटिव्ह इथे मल्टिप्लाय करतो तर इथे त्याच्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करतो, बरोबर ना. म्हणजे फरक आहे का दोघांमध्ये? बरोबर ना. इथे रूट ऑफ x² + 2x + 1 आहे, बरोबर. आधी रूटचा डेरिव्हेटिव्ह निघेल, आधी सर्वात मोठ्या फंक्शनचा विचार केला जातो.
आणि मग त्याच्यानंतर आतमधले जे फंक्शन असतील मग त्यांचा डेरिव्हेटिव्हचा विचार केला जातो. म्हणजे आधी रूट हे मोठं फंक्शन असेल तर आधी रूटचा डेरिव्हेटिव्ह निघेल आणि त्या रूटच्या मध्ये जे फंक्शन आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, त्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा डेरिव्हेटिव्ह त्याला काय होणार, परत मल्टिप्लाय होणार. बरोबर ना. मग त्याच्यासाठी आपल्याला चेन रूल पण वापरता येतो आणि नंतर आपल्याला चेन रूल न वापरता डायरेक्ट सुद्धा काढायचे, नंतर तर डायरेक्टच काढायचे. चेन रूलचा वापर न करता. चेन रूल इज अ फॉर्मॅलिटी. चेन रूल ही काय माझी फॉर्मॅलिटी. जर परीक्षेत एक्झाम्पल म्हणजे थेरम आला आणि थेरमच्या बेसवर एक्झाम्पल आलं तर चेन रूल वापरूनच सॉल्व्ह करावं लागेल, म्हणून ते आपल्याला तिथे कम्प्लीट ठेवावं लागेल. नाहीतर रेग्युलरली विचार केला तर आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येईल, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता आला पाहिजे सरळ सरळ. म्हणजे मी जसा सांगितला तसा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह निघाला, साइन ऑफ ई रेज टू एक्स आणि ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह त्याला काय होणार, मल्टिप्लाय, डायरेक्ट काढणार. चेन रूलने तेच काढतात पण प्रोसिजर ती कशी आहे, लेंदी आहे. जो आपण डायरेक्ट काढतो ती प्रोसिजर डायरेक्ट होती पण याच्यामध्ये लेंदी प्रोसेस असणार. आणि लक्षात, पण ती वापरावी लागेल. का वापरावी लागेल, कारण जर परीक्षेत विचारलं थेरमचं प्रूव्ह करा आणि त्याच्या खालचं एक्झाम्पल सॉल्व्ह करा बाय युजिंग चेन रूल, मग आपल्याला काय करावं लागेल, चेन रूल तर सॉल्व्ह करावाच लागेल, प्रूव्ह तर करावाच लागेल आणि त्याचा वापर करून ते एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. मग आपल्याला ते समजायला पाहिजे म्हणून मला ते घ्यावं लागेल. आलं लक्षात, कळतंय ना. खाली लिहायचं आहे, to find the derivative of composite function we have to discuss another rule. It's called chain rule. चेन रूल म्हणजे ऑब्विसली एकमेकांवर डिपेंडेंट असतात. जसं इकडे लक्ष द्यायचं, याला चेन रूल का म्हणतात. आता मी फक्त काय घेतलं की दोनच फंक्शन घेतले, त्यांचं काय घेतलं, कंपोजिशन घेतलं. बरोबर. मी जसं असं घेतलं होतं की वाय इज डिपेंडेड ऑन यू, यू इज डिपेंडेड ऑन एक्स, देन वाय इज डिपेंडेड ऑन एक्स असं म्हटलं. मी याच्यामध्ये अजून फंक्शन घेऊ शकतोय. जर मी म्हटलं वाय इज डिपेंडेड ऑन u1, परत u1 इज डिपेंडेड ऑन u2, बरोबर, नंतर u2 इज डिपेंडेड ऑन u3 आणि मग म्हटलं u3 इज डिपेंडेड ऑन x, बरोबर ना. मग मला सांगा y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय निघेल, u1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय निघेल, u2 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय निघेल आणि u3 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. आणि यांचं सर्वांचं झालं की मला फायनली मिळणार y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. लक्षात येत आहे ना काय सांगतोय, y इज अ डिपेंडेड ऑन u1, u1 is dependent on u2, u2 is dependent on u3, u3 is dependent on x, then y is dependent on x. तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही. मी फक्त इथे दोन फंक्शनचा कंपोजिशन घेतो आणि मग आपण जनरलायझेशन करू. याचं जनरलायझेशन मध्ये n साठी आलं लक्षात. ओके, चला रूल लिहायचा, वरती नाव टाका. रूल आहे पहिल्या टॉपिक मधला पहिला रूल. रूल फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. ब्रॅकेट मध्ये त्याला काय म्हणणार, चेन रूल. रूल फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, ब्रॅकेट मध्ये काय म्हणलं आपण, चेन. ओके, क्लिअर. स्टेटमेंट घ्या. if y is
differentiable function of u if y is differentiable function of u and u is differentiable function of x, then dy by dx is equals to याच्यात पुढे काय लिहिणार दॅट मीन्स आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे दॅट मीन्स y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. परीक्षेत असंही विचारू शकतात अजून एक फॉर्मॅट सांगतो त्या फॉर्मॅट मध्ये पण विचारू शकतात यालाच ऑर लिहायचं आहे म्हणजे स्टेटमेंट ऑलरेडी त्यांनी दिलेलं असेल लक्षात असतं स्टेटमेंट दिलेलं असेल मी हे जे लिहिलंय ते ऑलरेडी दिलेलं असेल आपल्याला बघितल्याबरोबर कळून जातं की हे चेन रूलचं स्टेटमेंट आहे मग हे झालं त्याला ऑर मध्ये अजून एक वेगळ्या पद्धतीने विचारतात ते पण लिहून घ्या इफ y is equals to f of u is a differentiable function of u and u is equals to g of x is differentiable function of x then y is equals to दोघांचं काय घेणार आपण कंपोजिशन f composite g of x is differentiable function of x and dy by dx is equals to dy by du into du by dx. स्टेटमेंट परत एकदा व्यवस्थित समजून घ्या मी आधी जे सांगितलंय तेच आहे याच्यात बदल नाही होणार काय फक्त एक छोटासा पार्ट त्याच्यामध्ये ऍड झाला की डेरिव्हेटिव्ह कसा निघेल नाव त्यांनी असं म्हटलं होतं की हे वाय यूचं फंक्शन आहे डिफरन्शिएबल फंक्शन डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे काय डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे काय की ज्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो डिफरन्शिएबल फंक्शन नोटमध्ये लिहिलंय का आपण 2 नेट लिहिल्या बघा डेफिनेशन डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशन नंतर लिहिलंय पहिल्याच पानावर असं आहे
बरोबर, पहिलीच नोट असेल, बरोबर ना. ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो त्याला काय म्हणतात, डिफरन्शिएबल फंक्शन. मग जर y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर dy बाय du काय झाला पाहिजे, एक्झिस्ट झाला पाहिजे ना. डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx, dy बाय du म्हणजे काय, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय होतोय, एक्झिस्ट होतोय. कोणाचा डेरिव्हेटिव्ह, कोणाचा, कोणाच्या रिस्पेक्टिव्ह, x च्या, u हे y हे कोणाचं फंक्शन आहे, ते पण डिफरन्शिएबल आहे, बरोबर ना. म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u काय होतोय, एक्झिस्ट होतोय. म्हणजे dy बाय du काय, dy बाय du, बरोबर. हे dy बाय du एक्झिस्ट झालं, बरोबर. नंतर परत पुढे बघा, u इज इक्वल्स टू g ऑफ x, म्हणजे u कोणावर डिपेंडेंट आहे, ते पण काय, कोणाचं. मग मला सांगा u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय निघेल, म्हणजे du बाय dx विल बी एक्झिस्ट, du बाय dx काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. झालं इथपर्यंत. तर मला फायनली प्रूव्ह काय करायचंय, जर y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणजे dy बाय du एक्झिस्ट होतोय, बरोबर. u हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे du बाय dx एक्झिस्ट होतोय. तर मला प्रूव्ह करायचंय की dy बाय dx सुद्धा काय होतोय, एक्झिस्ट होतोय. dy बाय dx काय, तेच घेतलं ना मी, कारण y हे कोणाचं फंक्शन, u हे कोणाचं फंक्शन, तर मग y हे कोणाचं फंक्शन असेल, मला तेच प्रूव्ह करायचंय की y हे कोणाचं फंक्शन असेल, आणि म्हणून y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, हे प्रूव्ह करायला लागेल. देन y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, हे प्रूव्ह करा. आणि त्याच्यासाठी जो चेन रूल येणार आहे तो हाच आहे. मला प्रूव्ह काय करायचं आहे, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x एक्झिस्ट होतोय, बरोबर ना. पण त्याच्या आधी मला माहिती आहे की y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u, बरोबर. u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, बरोबर. हे झालं, म्हणजे RHS एक्झिस्ट झाली, हे एक्झिस्ट होणारच, तर LHS पण एक्झिस्ट होते मला दाखवायचं आहे. म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह माझा फॉर्म येतं लक्षात असू द्या. विसरू नका की y हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे आणि ते आपल्याला फक्त राईट करायचं, लिहायचं आहे. त्याच्याकरता आपण एक अजून एक घेतलंय, नोटमध्येच लिहिलंय, लेबनिझ नोटेशनला लिहिलंय का, लेबनिझ नोटेशन घेतलंय. त्या लेबनिझ नोटेशनला तिथे वापर करायचा आहे. काय म्हटलंय, वाचा बरं त्याच्यामध्ये, वाचा. कोण असतंय, काय म्हटलं होतं सांगा बरं. डिफरन्शिएबल फंक्शन y is equals to f of x if del x is a small increment in x and the corresponding increment in y is del y, then. पण एक लक्षात घ्या, ते लिमिट केव्हा एक्झिस्ट झालं, त्याचे लिमिट आहे, कोणतं लिमिट, लिमिट del x tends to 0 del y upon del x equals to काय, हे लिमिट केव्हा एक्झिस्ट झालं, जेव्हा y हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल. काय काय असेल, y हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल त्यावेळेला हे लिमिट काय होणार. मग मला सांगा, लॉजिकली सांगा, y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर, y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर मी असं लिहू का, dy बाय du इज इक्वल्स टू लिमिट del u टेंड्स टू 0 del y अपॉन del u. का बरं लिहिलं असं, त्या नोटचा फॉर्म घेतोय मी. काय, जर y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर ही लिमिट काय होणार, यालाच काय म्हणतात, लेबनिझ नोटेशन. पण केव्हा, जेव्हा y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल. पुढे सांगा बरं मग मला, पुढे u हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. मग सांगा इथेच लिमिट del x टेंड्स टू, ते del u टेंड्स टू 0 घेतलं होतं ना आपण, बरोबर. del u टेंड्स टू 0 का, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू काय काढलाय, u काढलाय, म्हणून del u टेंड्स टू काय घेतलाय, 0 घेतलाय. मग इथे मी काय काढतोय बघा, du बाय dx. मग u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतलाय, x घेतलाय. मग लिमिट
काय असेल सांगा, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल यू अपॉन, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, हे त्यांनी दिलेलं आहे अकॉर्डिंग टू द लेबनिझ नोटेशन. अकॉर्डिंग टू लेबनिझ नोटेशन. आता मी काय कन्सिडर करतोय ते लक्षात घ्या. कन्सिडर डेल वाय अपॉन डेल एक्स. मला डिफरन्शिएबल फंक्शन दाखवायचं आहे. काय दाखवायचं आहे? कोणाचं लक्षात घ्या, वायचं विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. म्हणून मी कन्सिडर करतोय डेल वाय अपॉन डेल एक्स. मी याच्यामध्ये कणी मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो डेल यूला. मल्टिप्लाय आणि डिवाइड. मग डेल वाय अपॉन डेल यू इंटू डेल यू अपॉन डेल एक्स. काय केलं मी? हेच होतं ना, डेल वाय अपॉन डेल एक्स होता. काय होता? डीवाय बाय डीएक्सचा आणि डेल वाय अपॉन डेल एक्सचा काही एक संबंध नाही. पण जर हे लिमिट एक्झिस्ट झालं तर डेरिव्हेटिव्ह सुद्धा एक्झिस्ट होतो. डीवाय बाय डीयू वेगळा, डेल वाय अपॉन डेल यू वेगळा. कारण डेल वाय आणि डेल यू हे स्मॉल इन्क्रीमेंट आहे आणि डीवाय बाय डीयू हा काय डेरिव्हेटिव्ह आहे. दोघांमधला फरक लक्षात ठेवा, नाही तर मग तोच आहे असं होणार नाही. मग डेल वाय अपॉन डेल एक्स मध्ये मी ऍड मल्टिप्लाय आणि डिवाइड कोणाला केलं? कॅन्सल झाले की मला डेल वाय अपॉन डेल एक्स परत मिळेल. मी काय करतो, दोघं बाजूंना डेल एक्स टेन्स टू 0 अप्लाय करतो. दोघं बाजू, याला पण आणि याला पण, बरोबर. पण लिमिट अप्लाय केल्यानंतर अप्लाय बोथ साइड्स बाय बोथ साइड्स लिमिट डेल एक्स टेन्स टू 0. मग लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन del x is equals to limit del x tends to 0 del y upon del u into del u upon del x. चला इथपर्यंत ओके. आता अकॉर्डिंग टू द अल्जेब्रा ऑफ लिमिट वी हॅव टू सेपरेट द लिमिट टू बोथ ऑफ दॅम. या दोघांना मी लिमिट काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. मी प्रूफ नाही करत, म्हणजे डिटेल्स मध्ये लिहित नाही, फक्त आधी समजून घ्या तुम्हाला काय काय करायचं, मग मी त्यानंतर पुढे अप्रोच करणार. ओके ना. मग याला आणि याला लिमिट काय करणार मी? सेपरेट करणार. मग सेपरेट केल्यानंतर बघा हा ॲज इट इज ठेवा, कारण अजून आपण प्रूव्ह केलं का की वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह एक्स आहे, तर तोपर्यंत हे ॲज इट इज राहणार. हे लिमिट एक्झिस्ट अजून झालेलं नाही. जोपर्यंत आरएचएस साईडचं लिमिट एक्झिस्ट होत नाही तोपर्यंत एलएचएस साईडचं लिमिट एक्झिस्ट होणार नाही. जर आरएचएस साईडचं लिमिट एक्झिस्ट झालं तरच एलएचएस साईडचं लिमिट एक्झिस्ट होतंय असं मला म्हणता येईल. लक्षात येते का काय सांगतोय? हे लिमिट एक्झिस्ट झालं तरच मला म्हणता येईल आणि या लिमिटसाठीच तर मला चाललंय. म्हणून मी लेबनिझ नोटेशन तयार करून ठेवले दोघं, कारण मला इथे वापरायचे. व्यवस्थित ऑब्झर्व करा वाटल्यास. मग मी काय करतो, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स इज इक्वल्स टू, ह्या दोघांना लिमिट काय करतोय मी? सेपरेट करतोय. लिमिट सेपरेट केल्यानंतर बघा डेल एक्स टेन्स टू 0 डेल यू डेल वाय अपॉन डेल यू इंटू लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल यू अपॉन डेल एक्स. बर, पुढे लेबनिझ नोटेशनचा वापर करा आणि मला सांगा की याच्यात मी काय घेऊ शकतो. हे मी घेतलंय लेबनिझ नोटेशन नुसार. हे घेतलंय का? बघा बरं इथे काय म्हटलंय मी याच्यात. काय म्हटलंय? लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल यू अपॉन डेल एक्स du by dx एक्झिस्ट होतोय. काय होतोय? म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह काय होतोय? एक्झिस्ट होतोय. म्हणजे हे लिमिट सुद्धा काय होतंय? हे एक्झिस्ट होतंय. लिमिट डेल एक्स टेन्स टू 0. पण हे एक्झिस्ट होतंय का? का बरं नाही होत? कारण इथे डेल यू आहे तर इथे डेल एक्स आहे, बरोबर ना. पण सुरुवातीला पहिल्या स्टेप ज्या त्या दोन स्टेप मला घ्याव्या लागतील, ती म्हणजे काय? डेल यू आणि डेल वाय हे स्मॉल इन्क्रीमेंट आहेत. बी स्मॉल इन्क्रीमेंट इन u and y respectively corresponding to the small increment del x in x. लक्षात घ्या मी काय लिहिलं. डेल यू आणि डेल वाय हे स्मॉल इन्क्रीमेंट आहेत. काय?
डेल यू आणि डेल वाय हे काय स्मॉल इन्क्रिमेंट आहेत यू. डेल यू इज अ स्मॉल इन्क्रिमेंट इन यू, डेल वाय इज अ स्मॉल इन्क्रिमेंट इन वाय. म्हणून मी पुढे काय म्हटलं रिस्पेक्टिव्हली. ओके, करस्पॉन्डिंग टू द स्मॉल इन्क्रिमेंट इन डेल एक्स इन एक्स. म्हणजे काय, जर डेल एक्स टेन्स टू 0 असेल किंवा आपण असं पण म्हटलं तरी चालेल, डेल यू टेन्स टू 0, डेल वाय टेन्स टू 0, देन डेल एक्स टेन्स टू 0. लिमिटिंग व्हॅल्यू लक्षात घ्या. मी कोणाच्या करस्पॉन्डिंग मध्ये चेंज घेतलाय, डेल यू आणि डेल वायच्या करस्पॉन्डिंग डेल एक्स घेतलेला आहे, बरोबर. म्हणजे ऑब्विसली जर डेल एक्स टेन्स टू 0 असेल तर हे सुद्धा काय असायला पाहिजे, टेन्स टू 0 असायला पाहिजे. मग जर मी हे लिमिट अप्लाय केलंय, डेल एक्स टेन्स टू 0 असेल तर मी डेल यू टेन्स टू 0 घेऊ शकतो. हे मला याच्याने म्हणता येईल, हे मला याच्याने म्हणता येईल. मग मी इथे चेंज करतो, इथे काय करतोय, चेंज करतोय. डेल एक्स टेन्स टू 0 असेल तर डेल यू टेन्स टू 0 असताना, बरोबर. मग मी चेंज केल्यानंतर बघा, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0, डेल वाय अपॉन डेल एक्स इज इक्वल्स टू लिमिट डेल यू टेन्स टू 0, डेल वाय अपॉन डेल यू इनटू इकडे लिमिट डेल एक्स टेन्स टू 0, डेल यू अपॉन डेल एक्स. फक्त मी काय केलं याच्यामध्ये, ह्या स्टेपवरून ह्या स्टेपवर येताना काय केलं की हा डेल एक्स टेन्स टू जो 0 होता बाकीचं तेच ठेवलं, फक्त डेल एक्स टेन्स टू 0 इथे मला चालणार नव्हता. आणि मी ऑलरेडी अगोदर म्हणून ठेवलं होतं की जर डेल एक्स टेन्स टू 0 असेल तर डेल यू आणि डेल वाय काय टेन्स टू 0 आहे. ही पहिली स्टेप आहे माझी, 3 स्टेपमध्ये मी डिवाइड करून दे. पहिल्या स्टेपमध्ये डेल यू आणि डेल वाय काय होतात, टेन्स टू 0 होतात, करस्पॉन्डिंग टू काय डेल एक्स टेन्स टू 0. म्हणून मी डेल एक्स टेन्स टू 0च्या ऐवजी इथे काय केलं, फक्त डेल यू टेन्स टू 0 घेतला, बरोबर. नाव मग या स्टेपमध्ये तर कॉमन पार्ट होता, त्यात काय वेगळा नव्हता. नाव मग मी काय केलं, याच्यात मी एक्झिस्टन्स मिळवून घेतला. आता बघ, लिमिट डेल यू टेन्स टू 0, डेल वाय अपॉन डेल यू अकॉर्डिंग टू लेब्निझ नोटेशन. याची व्हॅल्यू काय काय प्लस dy बाय, बर याची व्हॅल्यू काय du बाय पुट करून दिली. मग मला सांगा, ऑलरेडी त्यांनी असं म्हटलं होतं डिफरन्शिएबल म्हणजे लिमिट डेरिव्हेटिव्ह काय होणार, एक्झिस्ट होणार. पण हे दोघं एक्झिस्ट होत आहेत ना, बरोबर. हा एक्झिस्ट झाला, हा एक्झिस्ट झाला, म्हणजे पूर्ण टर्म काय झाली, म्हणजे RHS पूर्ण एक्झिस्ट झाली. जर RHS एक्झिस्ट होते तर हे सुद्धा लिमिट काय व्हायला पाहिजे, म्हणजे हे लिमिट काय येणार, मग हेच आहे का, बघा वाटल्यास हेच येत आहे, लक्षात घ्या. आता मी याच्यात काय केलं तुम्हाला परत एकदा सांगू की सुरुवातीपासून 3 टप्पे मी डिवाइड केले. पहिला टप्पा जो होता तो इन्क्रिमेंटसाठीचा होता, पहिला टप्पा, बरोबर. पहिल्या टप्प्यामध्ये मी काय करणार, डेल यू आणि डेल वायचं इन्क्रिमेंट घेईल करस्पॉन्डिंग टू डेल एक्स साठी. झालं, पहिला टप्पा झाला. त्याच्यानंतर मला जे दिलंय त्यांनी ते मेन्शन करून घेतो. कोणतं, हे की वाय हे यूचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे, यू हे एक्सचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. मग अकॉर्डिंग टू लेब्निझ नोटेशन मी काय केलं, हे लिहून घेतलं. हा माझा दुसरा टप्पा. आणि शेवटचा तिसरा टप्पा हा कन्सिडर पासून पुढचा, इथून पुढचा. मग पुढच्या याच्यामध्ये काय, याला कन्सिडर करणं, मल्टिप्लाय डिवाइड करणं, नंतर दोघं बाजूला लिमिट अप्लाय करणं. लिमिट अप्लाय केल्यानंतर इथे लिमिट सेपरेट केलं. याला इथे डेल एक्स टेन्स टू 0 होता, मग आपण पहिल्या पार्टचा वापर केला. 3 पार्ट मधला पहिला पार्ट कोणता होता, हा होता. पहिल्या पार्टचा मी काय केलं, याच्यामध्ये वापर केला. तिथं लिमिट मी चेंज करून घेतलं आणि ते लिमिट चेंज केल्यामुळे मला लेब्निझ नोटेशन मध्ये जाता आलं. मग लेब्निझ नोटेशन वरून माझे दोघं लिमिट काय होत आहेत, एक्झिस्ट होत आहेत. ते एक्झिस्ट झाल्यामुळे मी दोघांची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली आणि ही व्हॅल्यू पुट केल्यामुळे माझा हा डेरिव्हेटिव्ह सुद्धा काय होतोय, एक्झिस्ट होत आहे. दॅट्स व्हाय फायनल आन्सर. पहिला टप्पा स्मॉल इन्क्रिमेंटचा, दुसरा लेब्निझ नोटेशनचा, कोणता, आणि तिसरा जो असेल तो आपलं फायनल प्रूफ असेल. अवघड काही जे ऑलरेडी आपल्या थेरम मध्ये दिलंय तेच फक्त उचलायचं, पुट करायचं. हा त्याच्यावरून हे घ्यायचं, ह्याच्यावरून हे घ्यायचं, बस. याच्यात नवीन आयडियाज काही आपल्याला टाकायच्या नाहीये की आपल्याला थिंकिंग करावी लागेल, मग असा घेऊ तसा घेऊ. याच्यामध्ये त्या पद्धतीचं काही नाही, फक्त साधा आणि सरळ प्रूफ आहे. कळतंय, 3 मार्काचा प्रूफ आहे. अवघड आहे, 3 मार्काच्या दृष्टीने खूप सोपं प्रूफ असणार आहे. 3 टप्प्यांमध्ये 3 पार्ट डिवाइड करायचे, तिकडे टप्प्यांना वेटेज असेल त्या पद्धतीने लिहायचं. समजतंय, प्रूफ लिहा. चला
Proof. Let del u and del y be small increment in u and y respectively, corresponding to small increment del x in x. नाउ डेल एक्स इन एक्स म्हटलं बरोबर आहे. आता डेल यू आणि डेल वाय हे चेंज होणार विथ रिस्पेक्ट टू एक्स ला. मग कसे आहेत बघा. देअरफॉर डेल एक्स टेंड्स टू 0 देन डेल यू टेंड्स टू 0 कॉमा डेल वाय टेंड्स टू 0. लक्षात घ्या. जर डेल एक्स टेंड्स टू 0 असेल तर डेल यू टेंड्स टू 0 असेल आणि याला इक्वेशन काय म्हणायचं, फर्स्ट म्हणायचं. आणि इथे ब्रॅकेट मध्ये जे आहे ना तर फक्त एवढं मेन्शन करा की u and y is continuous function of x. y ला नका म्हणू, फक्त u ला म्हणा, कारण आपल्याला y हे कंटिन्युअस फंक्शन दाखवायचं आहे. u is a continuous function of x. हा पहिला टप्पा असेल माझा. हा काय असेल माझा पहिला टप्पा. आता दुसऱ्या टप्प्यात कोणाकडे जायचं मला, लेबनिझ नोटेशनकडे. कोणाकडे जायचं आहे. मग आपण आता टप्प्याटप्प्याने जाणार ना. मग आता लेबनिझ नोटेशनकडे जाण्याच्या आधी आपल्याला ते फंक्शन डिफरन्शिएबल कोणाचे आधी मेन्शन करावं लागेल. नाव मग आपण असं मेन्शन करू, नाव y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. याचा मिनिंग काय होतो, dy by du एक्झिस्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू काय होणार, एक्झिस्ट होणार. and u is differentiable function of x. That means du by dx exists. चला इथपर्यंत ओके. दोघं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत आहेत. तर मग आपण कोणाचा वापर करतो आता, लेबनिझ नोटेशनचा. therefore according to Leibniz notation, dy by du is equals to limit del u tends to 0 del y upon del u
second, and du by dx equals to limit del x tends to 0, del u upon del x. Equation third. हा माझा दुसरा टप्पा असेल. थेरम प्रूव्ह करताना कधी टप्प्यामध्ये डिवाइड केलं तर थेरम लक्षात राहतो. इथपर्यंत ओके. पहिला टप्पा इक्वेशन फर्स्ट पर्यंत म्हणजे माझे इन्क्रीमेंट्स होते, बरोबर आहे. कोणाच्या रिस्पेक्टिव्ह कोण चेंज होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. ते झालं की त्यानंतर आपण जे डेरिव्हेटिव्ह त्यांनी एक्झिस्ट दिलेले आहेत त्यांचा लेबनिझ नोटेशनमध्ये मी वापर केला सेकंड टप्प्यात. आता तिसरा टप्पा आपण जो कन्सिडर पासून पुढे कंटिन्यू करतो, बरोबर. नाव कन्सिडर del y अपॉन del x इज इक्वल्स टू काय केलं होतं याच्यात मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय del u. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय काय केलं होतं आपण del u याच्यामध्ये ऍडजस्ट होणार. नंतर टेकिंग लिमिट as del x tends to 0 on both sides. Taking limit as del x tends to 0 on both sides. Then limit del x tends to 0 del y upon del x is equals to limit del x tends to 0 del y upon del u इंटू del u अपॉन del x. नंतर नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आपण हे लिमिट दोघांना सेपरेट. लिमिट del x टेंड्स टू 0 del y अपॉन del u इंटू लिमिट del x टेंड्स टू 0 del u अपॉन del x. आता इथे कोणाचा वापर करणार आपण इथे इन्क्रीमेंट म्हणजे आपण नाव दिलं ना त्याला. इथे जर del x टेंड्स टू 0 असेल तर del u टेंड्स टू 0 असेल किंवा del y टेंड्स टू 0 असेल. मग त्याचा वापर करायचा आपल्याला फक्त. मग फक्त पुढे मेन्शन करताना काय मेन्शन करणार बाय इक्वेशन फर्स्ट. फक्त टप्पा लक्षात घ्या स्टेप कशी घेतली, कारण बऱ्याच जण हा फरकच कळत नाही की या स्टेप वरून त्या स्टेप मध्ये काय केलंय. तो टप्पा लक्षात घ्या. मी इथे चेंज करतोय, एकच चेंज आहे छोटासा फक्त. तो काय चेंज करतोय हा लक्षात घ्या. जर तो चेंज लक्षात आला नाही तर मग तुम्ही जसंच्या तसं राईट करत असाल. ओके. लिमिट del x टेंड्स टू 0 del y अपॉन del x इज इक्वल्स टू लिमिट del u टेंड्स टू 0 del y अपॉन del u इंटू लिमिट del x टेंड्स टू 0 del u अपॉन del x. काय केलंय स्टेप मध्ये लक्षात आलं का? कोणाला लक्षात नाही आलं या स्टेप मध्ये काय केलंय? याच्यात बघ del x टेंड्स टू 0 होतं इथं. इथे काय घेतलंय? का बरं घेतला? कारण इथे जर del x टेंड्स टू 0 असेल, जर del x टेंड्स टू 0 असेल तर del u टेंड्स टू 0 घेऊ शकतोय. आणि मला तोच पाहिजे होता del u. कारण जर del y अपॉन del x चं लिमिट एक्झिस्ट करायचं असेल तर del x टेंड्स टू 0 लागतोय. डिनॉमिनेटर बघ, याचा डिनॉमिनेटर कोण आहे? del u. del x टेंड्स टू 0 चालेल का? नाही चालणार. मग इथे कोण पाहिजे होता? del u टेंड्स टू 0. म्हणून मी इथे काय केला? del u टेंड्स टू 0. समजतंय? ओके. नाव मग आता हे कुठून घेतलं होतं आपण? बाय फर्स्ट वरून. ओके. आता सेकंड आणि थर्डचा वापर करायचा. कोणाचा? सेकंड आणि थर्डचा. तर सेकंड आणि थर्ड मध्ये दोन लिमिट माझे दिलेले आहेत, बरोबर ना? काय सांगा? dy अपॉन du इंटू du बाय dx. कुठून घेतले? सेकंड अँड थर्ड. ओके. याला ॲज इट इज ठेवा बरं का, अजून चेंज नका करू. अजून लिहायचं आपल्याला, कारण माझे RHS एक्झिस्ट होते, मला मेन्शन करायचं आहे.
हे क्लिअर होतंय का सर्वांना? पहिला टप्पा इन्क्रिमेंटचा, नंतर लेबनिझ नोटेशनचा, आणि तिसरा टप्पा आपण जो प्रूव्ह करतोय तो. आता फायनल आन्सरकडे जायचा. झालं का इथपर्यंत? झालं इथपर्यंत सर्वांचं? हे पटलं वरती वस्तू नाही ना? एक लक्षात घ्या की RHS साईडचं माझं लिमिट एक्झिस्ट झालंय, तर मला LHS चं सुद्धा एक्झिस्ट होतं हे मेन्शन करायचं आता पुढे. नाव लिमिट ऑन RHS, the limit on RHS म्हणजे कोणतं? त्या बाजूचा एक्झिस्ट, therefore limit on LHS also exist and finite. जर लिमिट ऑन RHS एक्झिस्ट झालंय, then therefore the limit on LHS also exists. Also exist and finite. एक्झिस्ट झालं म्हणजे ऑब्विसली याची व्हॅल्यू काय येणार मग आता? dy by dx. Therefore dy by dx is equals to dy by du into du by dx. झालं इथपर्यंत? बस थेरमचं प्रूफ हे कम्प्लीट होतं. ओके, नेक्स्ट टाइम आपण याचे एक्झाम्पल आणि काही नोट आहेत जनरलायझेशन वगैरे त्याच्यामध्ये थोडे थोडे सब पार्ट आहेत ते कम्प्लीट करायचे. जर थेरमचं प्रूफ कळलेलं नसेल तर मला तसं सांगायचं आहे. आलं लक्षात? इकडे लक्ष द्यायचं आहे. जर थेरमचं प्रूफ कळलेलं नसेल तर मला सांगायचं आहे. डिवाइस करायला आपल्याला वेळ लागणार नाही, हे लक्षात घ्या. मी 3 टप्पे का डिवाइड केले? कारण ते तुमच्या डोक्यात राहायला पाहिजे कोणते कोणते 3 टप्पे आहेत. कळतंय का? ते घरी गेल्यानंतर वाचा. नाही कळलं तर उद्या मला आधी सांगा, सर परत एकदा रिवाइज करा. रिवाइज करून दिली वाटते. कळतंय? ठीक आहे, बाकी तुम्हाला